तर भाजपचा झेंडा मराठीचा आहे, अजेंडा हिंदुत्वाचा आहे. भाजपनं मराठी महापौर केला, दिलेला शब्द पाळला. हिरव्या अजेंड्याला मुंबईकरांनी नाकारलं असं बन यांनी म्हटलेलं आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यावर नवनाथ बन यांनी पलटवार केला. मुंबईच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रितू तावडे यांची भाजपने निवड केलेली आहे आणि त्याबद्दल मी रितू तावडे यांचं अभिनंदन करतो. भारतीय जनता पक्षाला या निमित्ताने कळलं की मुंबईतला मराठी माणूस हा सुद्धा हिंदू आहे आणि या मराठी माणसानंच देशाच्या स्वातंत्र्याचं आणि हिंदुत्वाचं रक्षण केलेलं आहे. जनाब संजय राऊत यांना एवढंच सांगायचंय की भारतीय जनता पार्टीचा झेंडा मराठीचा आहे आणि अजेंडा हिंदुत्ववादाचा आहे, त्यामुळंच भाजपनं मराठी महापौर केला. संजय राऊत, तुमचा झेंडा हा हिंदुत्ववादी विरोधी आणि अजेंडा औरंगजेब आणि अफजल खानाचा होता, त्यामुळं मुंबईकरांनी तुम्हाला नाकारलं. तुमच्या हिरव्या अजेंडाला नाकारण्याचं काम जनतेनं केलंय. भारतीय जनता पार्टी कायम, सुरुवातीला देवेंद्रजींनी सांगितलं होतं की मुंबईमध्ये मराठी महापौर होईल, मुंबईमध्ये हिंदू महापौर होईल. आम्ही दिलेला शब्द पाळला. तुम्हाला मात्र हिरवा महापौर करायचा होता. तुम्हाला मात्र पाकिस्तान धार्जनी, बांगलादेशी धार्जनी महापौर करायचा होता. त्यामुळंच तुमचा झेंडा द्वेषाचा आहे आणि अजेंडा औरंगजेबाचा आहे हे मुंबईकरांनी ओळखलेलं आहे.